आयोजक में यहाँ भव्य किसान मोर्चा का आयोजन किया गया है। इसमें प्रमुख रूप से यहाँ आदरणीय इस तालुका के अध्यक्ष रमेश बाबू टिंगरे जी, गोलिया तालुका के अध्यक्ष आदरणीय रमेश बाबू अमोली जी, उसी मुताबिक गोरेगांव तालुका के अध्यक्ष आदरणीय जगदीश भैया अरोड़ा जी, वैसे ही गोलिया कृषि मंडी के उपाध्यक्ष आदरणीय पप्पू भैया, उसी मुताबिक गोरेगांव नगर पंचायत के सदस्य आदरणीय ओम बाबू कटरे जी, वाईटी कटरे जी, और यहाँ बैठे हुए हमारे सभी आदरणीय जन। मैं आज इस ठिकाने हमको यह मोर्चा क्यों तुम्हारा फोन लिखो वीडियो करने का वजह है, यह मुझे आपको बताना चाहता हूँ ये वाला लो ना कि किसानों पर जो अत्याचार हो रहा है। ये तो कर्ज माफी करने के बारे में फडणवीस सरकार ने कहा था, क्या कर्ज माफी जल्दी से जल्दी करेंगे, लेकिन आज तक उन्होंने कर्ज माफी नहीं की है। इसीलिए यहाँ प्रमुख रूप से हमने आयोजन किया है इस किसान मोर्चा का, और सभी किसान भाई केवल गोरेगांव विधानसभा के यहाँ पहुंचे हैं। कुछ लोग नहीं आए, फिर उनके प्रमुख पदाधिकारी यहाँ पहुंचे हैं और उनके उपस्थिति में यहाँ बड़ा से बड़ा मोर्चा यहाँ आयोजन हमने किया है। देखिए, किसानों का जो भी कर्ज माफी है या अभी तक के हल नहीं हुआ है, उसके मुताबिक बोनस का मामला या बोनस का भी मामला अभी तक हल नहीं हुआ है। इसीलिए फडणवीस सरकार ने यह सभी किसानों को बोनस देने की कृपा करना चाहिए। उसी मुताबिक संजय गांधी निराधार के जो अनुदान रोका गया है, वह अनुदान तत्काल उन्होंने मंजूर करना चाहिए। उसी मुताबिक नीट परीक्षा और टीईटी परीक्षा जो रद्द करने में आई है या रद्द करने में और पेपर भूमि प्रकरण है, इसलिए शिक्षा मंत्री ने यह तत्काल राजीनामा देना चाहिए या मांग लेकर इस ठिकाने बैठे हैं। ऊर्जा कालावधि का जो मानधन है, यह मानधन अब तक रुका हुआ है, वह मानधन भी देने की कृपा करना चाहिए। शेतकरी की कर्ज माफी जो है, कर्ज माफी और बोनस ये भी देना चाहिए। इसलिए हम यहाँ सभी लोगों के साथ में बैठे हैं। आज मैं आप सभी लोगों को ये कहना चाहता हूँ कि इससे भी बड़ा मोर्चा इस ठिकाने होना चाहिए। इसलिए किसानों को मैं आग्रह करता हूँ कि जब भी आगामी या मोर्चे का आयोजन करते हैं, उस वक्त बड़े से बड़े तादाद में किसानों ने आना चाहिए और मोर्चा का ज्यादा से ज्यादा यहाँ फडणवीस सरकार तक पहुंचे और आदरणीय मोदी तक पहुंचे, ये मैं आपको कहना चाहता हूँ। हमारे राहुल जी गांधी आज जो देश में जो उनका नाम चल रहा है, ये क्यों चल रहा है, इसका वजह है वह किसानों के हित में, छात्रों के हित में। और इतना ही नहीं तो आपको बताना चाहता हूँ कि किसानों के तरफ बिजली का जो मैटर है, यह सिर्फ 8 घंटे से लेकर 6 घंटा हुआ है। उसका जो जीआर निकला है, वह जीआर भी आज तक नहीं निकला है। तो मुझे ये कहना है कि कोई भी हालत में यह 6 घंटे से लेकर 12 घंटा या 16 घंटा किसानों को यहाँ बिजली देना चाहिए। यह मैं सरकार से निवेदन करता हूँ। और आज का मोर्चा के ऊपर ज्यादा कुछ न कहते हुए अपने 2 शब्दों को यही जय हिंद, जय जवान, जय किसान।
आज इस आंदोलन सभा को आपके हमारे नेता जिनके मार्गदर्शन में, जिनके नेतृत्व में इस आंदोलन का आयोजन किया गया था, ऐसे हमारे विधानसभा क्षेत्र के पूर्व विधायक सम्मानित जी गोपत को इनसे निवेदन करूंगा कि आज इस आंदोलन सभा को मार्गदर्शन करें। आता माझं वाचन चालू आहे, कोणी उठू नका. आणि जे आजूबाजूला सर्व शेतकरी बांधव आणि तेवढे कार्यकर्ते आलेले त्यांना माझी विनंती आहे, जवळ या. कारण हा जो काही मी बोलणार आहोत ते तुमच्यासाठी बोलणार आहोत, म्हणून इकडे तिकडे कुठेही असला तर कुठल्या जवळ या. कारण तुम्ही ऐकलं पाहिजे सरकार काय करतं. या इकडे अधिकारी आलेले आहेत, त्यांना सांगायचं आहे साहेब थोडा त्यांचे आपल्या भाषण ऐका. आपल्यासाठी खुर्च्या लावून द्यायचे. तहसीलदार साहेब आले, बाकी अधिकारी आले. हो दुबेजी साहेबांच्या साठी खुर्च्या लावायच्या. या खुर्च्या लावा, अधिकारी बसा. बसा बाई तुम्ही बसा. उठू नका ना, कुठे बसा ना. अरे बसा तुम्ही. या लावा लावा इथे द्या द्या द्या. हा तिथेच ठेवा, लावा तिथे. सगळे अधिकारी वर्ग आलेले सर्वांना माझी विनंती आहे, या इकडे कुठेही असतात तिथूनही या आणि आपण बोलू नका. आज या ठिकाणी सर्व संघटनेच्या वतीनं सर्व कार्यकर्त्यांच्या सूचनेप्रमाणे आणि शेतकऱ्यांच्या सूचनेप्रमाणे हा आंदोलन आपण या ठिकाणी उभारलेलं आहे. खऱ्या अर्थानं या ठिकाणी उपस्थित आमचे मार्गदर्शक आदरणीय राजेराजे पटले साहेब, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय रमेशभाऊ टेंबलेजी, गोंदिया तालुका काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष रमेशभाऊ अंबोलेजी, गोरेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सतीशभाऊ येरवडाजी, कृषी उत्पन्न बाजार समिती गोंदियाचे उपसभापती बबूभाऊ पटलेजी, ओमभाऊ पटलेजी, ओमभाऊ पटलेजी, पंचायत समिती सदस्य गोंदिया, गोरेगाव आणि आपल्या तिवऱ्यावरून आलेले आमचे सर्व शेतकरी बांधव, भगिनी, इतर सर्व मान्यवर बांधवांनो, या राज्यामध्ये तुम्ही आहात आणि या राज्यामध्ये आणि देशामध्ये तुम्ही आहात. पण तुम्ही तुमचा डोळे उघडून बघा. आणि या देशामधला पंतप्रधान तुमचे पैसेही जोडून नेलेले आहेत. विचारा या ठिकाणच्या माननीय आमदार महोदयांना. ते जिल्हा कोऑपरेटिव्ह बँकेचे डायरेक्टर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे डॉक्टर अविनाशी जायस्वाल साहेबही आहेत. कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये 218 कोटी रुपयाचा कर्ज शेतकऱ्यांना दिला, त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला. परंतु विड्रॉल करायला शेतकरी जातो तर त्यांना 5,000 रुपये देतात. तर तुमच्या बँकेतला पैसा गेला कुठं? अरे कुठे गेला पैसा? कोण चोरला? तो चोरणारा तुमच्या बँकेचा अध्यक्ष आहे का? ते जाहीर करा. डायरेक्टर आहेत का? ते जाहीर करा. आणि या भागातल्या आमदारांना याचा प्रश्न आहे की विधानसभेत गेल्यावर तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारा का कोऑपरेटिव्ह बँकेचा पैसा कोण चोरला? काय अवस्था? शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं, कर्ज दिल्या, खात्यावर अकाउंटला त्यांच्या पैसे दाखवता आणि तो पैसा मिळत नाही आणि सांगतात का रिझर्व्ह बँक पैसा देत नाही. म्हणून मी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना आणि लोकांना प्रश्न विचारतो, अरे रिझर्व्ह बँक कोणाच्या हातात आहे? हे विजय आघाडीच्या हातात नाही, हे इथल्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या हातात नाही, ही आहे नरेंद्र मोदींच्या हातात. मग या नरेंद्र मोदीला रिझर्व्ह बँकेचा पैसा कोणाला दिला? का पैसा या बँकेला मिळत नाही? कोऑपरेटिव्हला मिळत नाही, स्टेट बँकेला पैसा मिळत नाही, बाकीच्या बँकेला पैसा मिळत नाही. पैसा गेला कुठे? अरे नरेंद्र मोदी मेले का तुम्ही? सांगा ना लोकांना. रिझर्व्ह बँकेचा 7,000 कोटी गंगाजळीचा पैसा
या गौतमदानी संकल्प माफ करण्यात दिला आणि या लोकांना तुम्ही आता वरवर फटकत राहा. सांगा तुम्ही कुणाला पैसा दिला? कुठं गेला तुमचा पैसा? अरे तुमचा पैसा गेला पण पहिल्यांदा तयारी केलं त्या विद्यार्थ्यांनी काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. तरी मोदी चूक